15/4 15/7 च्या रात्री त्यांचा 10:22 फोन कॉल आला आणि फोन कॉल आला. त्यांना तशी शिवीगाळ करून चालू केली आम्हाला सर्व घरच्या लोकांना की तुम्ही दोघांपाशी सांगता की आमच्या मुलीचा छळ होऊन राहिला, तुम्ही आमची बदनामी करता का म्हणते. आम्ही म्हणलं आम्ही कोणाजवळ सांगितलं नाही, काहीच नाही बा. नाही म्हणे तुम्ही याच्याजवळ बदनामी करून राहिले म्हणे, तुमच्या मुलीला कोणता त्रास आहे का आहे. तर म्हणलं तुम्ही त्रास देत असेल तेव्हा ती मुलगी कोणाजवळ सांगत असेल. नाही म्हणे आम्ही कोणाला हे केलं म्हणे. त्याच्यानंतर जी मुलीची सासू होती ती तिच्या मुलीला नेऊन घालासाठी कळजरला गेली होती. तिथल्या लोकांनी हिला शिवीगाळ केली मुलीच्या सासूला. तिकडनं आल्याबरोबर हिला छळ चालू केलं. रात्रभर हिला बेदम मारहाण केली. त्याचेच ते दाग होते. आणि सकाळी अजून 10:55 फोन कॉल आला. 10:55 फोन कॉल आल्यानंतर तिची सासू बोलायला लागली की तुमची मुलगी म्हणते म्हणे का मी गावाला चालली. पण तिला बोलू अजिबात ते नाही. आमचे जे हे होते दोघांचे मोबाईल हे त्याच्यामध्ये ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दिले नंबर. आणि हे दोघेही आहे म्हणजे तिचा पती चैतालीचा पती आणि सासू हे आम्हाला सर्वांना शिवीगाळ करत होते. त्याच्यानंतर तिला तयारी केली. ती यायला तयार झाली तर यांनी जबरदस्ती तिला येऊन दिली आणि न येऊ देता आमच्यासोबत तिचा म्हणायला लागली की तुझ्या बाबाला पाठव म्हणे, जेवढे काही याच्यामध्ये लोक होते त्यांना घेऊन. हे काही शक्य नव्हतं ना. तरी पण आमची जायची तयारी केली. तिथं जायची तयारी केल्यानंतर 3 वाजता आम्ही तयारी केली. सगळ्यांना गोळा केलं आणि मुलीला कॉल केला. मुलगी मग सांगायला लागली बाबा म्हणे सब ठीक आहे, सर्व ठीक आहे. तर म्हणे मी संध्याकाळी कॉल करतो म्हणून सांगायला लागली. त्याने मग दबावात घेऊन तिला हे केलं आणि त्याच्यानंतर हे सर्व घटना त्याने घडून आणली. हे तिला जबरदस्तीनं घरात दाबून तिचं हे केलं म्हणजे गळा दाबून हत्या केली असा आमचा आरोप आहे. गळा दाबून तिची हत्या केली असा आरोप आहे. काय आरोपी पती अटक करण्यात आला आहे? आणखी कोण कोण अटक करायचे आहेत? कशा पद्धतीचं आहे काय सांगाल? काय मागणी आहे तुमची? मागणी म्हणजे जे तिची सासू आहे आणि तिचा पती हे 2 आम्ही मेन आरोपी पहिले सांगितले होते. परंतु त्यांना जे सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्याच्या घरचे किरायेदार आहे त्यांना पण अटक व्हायला पाहिजे. ज्याने सपोर्ट केला तिथं जे फाशी उतरताना सपोर्ट केला आणि त्यांना जे बाकीचे जे गुन्हेगार आहेत त्यांना म्हणजे तुमचा थेट आरोप आहे तिच्या सासूवर आणि पतीवरती त्यांनी पहिले गळा दाबून मारला आणि त्यानंतर मग फाशीवर लटकवलं. हा आणि त्याच्यामध्ये सपोर्ट जे ते किरायेदार आहे जे मध्यस्थीती लग्न जोडणारे त्यांनी सर्व सपोर्ट करून हे सगळं घडून आणलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.